पुण्य पवित्र श्री शिव महापुराण कथा नैमिषारण्यामध्ये रोमहर्षण सूतजी सांगत आहेत बरं का. आणि नैमिषारण्यामध्येच शौनक मुनी आणि 88,000 शिष्य श्रवण करत आहेत ही कथा. आणि हीच कथा आज या नाशिक नगरीमध्ये, पुण्यनगरीमध्ये तुम्ही आणि आपण सगळे या नर्मदेश्वर महादेवाच्या दरबारात, गोपालकृष्ण भगवंताच्या दरबारामध्ये श्रवण करत आहोत. ही कथा आहे ना, काही लोकांना प्रश्न पडत असेल, ही कथा नक्की काय करते बरं? कशासाठी कथा श्रवण करायची? कथा श्रवण केल्याने काय होतंय? काय होतंय कथा श्रवण केल्याने? का कशासाठी कथा श्रवण करायची? हा, कथा काय करते माहिती का? कथा जीवनाची व्यथा दूर करत असते. सतविवेक बुद्धी निर्माण करण्याचं काम कथा करत असते. कारण जिथं सत्संग नाही तिथं विवेक नाही, आणि जिथे विवेक नाही तिथे भगवंताला सुद्धा काही किंमत नाही. माणसं तर सोडा, सतविवेक निर्माण करण्याचं काम कथा करते. मी नाही म्हणत. कोण म्हणतं? गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होवे, बिनु सत्संग विवेक न होवे. राम कृपा बिना सुलभ नहीं सोवे. राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम. जीवनामध्ये जर सतविवेक निर्माण करायचा असेल, सतविवेक निर्माण करायचा असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, उत्कृष्ट जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला सत्संग श्रवण करावा लागेल. सत्संग म्हणजे नक्की काय? सत्संग म्हणजे भगवंताला मनुष्यापर्यंत पोहोचवणारी दोरी, जी संतांच्या विचाराने गुंपलेली आहे, त्याला सत्संग असं म्हणतात. मग ती श्रीमद भागवत कथा असेल, प्रभू श्री रामायण